आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ईर्ष्यावाढीची घटना जर आपल्या नजरेच्या समोर असेल तर हेच ते एकनाथरावजी शिंदे आहेत की त्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते। ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की मुख्यमंत्री महोदय तुम्ही इथे जाऊ शकत नाही, इथं जाणं म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे, पण या माणसानी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही। माझे नागरिक, माझे मतदार, माझे महाराष्ट्राचे शेतकरी हे त्या ठिकाणी अडकलेले आहे म्हणून मी गेलं पाहिजे। त्या ठिकाणी हा माणूस पोहोचला आणि आज ज्यावेळेस आम्ही मदत करायला निघालो तर आमच्यावर टीका होतीये, अरे आम्ही नकली नाहीये आणि जे बावलंय लोग तो लोग देखते हैं, लोग हैं लोग देखते हैं। हम तो संजय राउत को बच्चे कहते हैं। हा जो संजय राउत नावाचं भूत आहे 10:30 वाजता याच्या अंगामध्ये भटकंती येते। याला समोर जर माईक दिसले नाही तर याच्या अंगामध्ये चुडल चढती। म्हणून मी टीव्ही वाल्यांनाही सांगितलं, उद्याच्या दिवशी तुमचं टीव्हीचं काम बंद करून टाका, लाकडी बांडकं तयार करा, एकावर लिहा एबीपी माझा, एकावर लिहा टीव्ही नाही, एकावर लिहा इतर चॅनल आणि त्याच्या घराच्या समोर ठेवा, नाहीतर याचा आत्मा ते पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ही औलाद आहे। आणि मला खात्री आहे ते आमच्यावर टीका करतात, अरे तू कोण आहेस? आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही आदरणीय म्हणत गेलो, आजपर्यंत मी त्यांना आदरणीय म्हणत गेलो, पण काल परवा त्यांनी सांगितलं। त्यांना माझी नम्र प्रार्थना आहे, आजच सकाळी राहुल गांधींनी सावरकरांवर ट्विट केलंय, तुम्ही खरी हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहे। शिवसेना प्रमुखांनी जर तुमच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं रक्त गळलंय की कोटी कोटी हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते है की भगवा लहराएंगे। तुमच्या जर मनामध्ये ही इच्छा असेल तर इकडेही मेळावा चाललाय, तिकडेही मेळावा चाललाय, तुम्ही विरोध करून दाखवा। तुमची शिवसेना ही काँग्रेसमय शिवसेना झाली आहे आणि ही शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे हे सांगायला हरकत नाहीये। राह में खतरे अभी लेकिन राह में खतरे है लेकिन डरता कौन है? राह में खतरे है लेकिन डरता कौन है? मौत कल भी आ जाए, आज भी आ जाए तो डरता कौन है? और तेरी लश्कर के मुकाबिल अकेला है मेरा शिंदे साहब, तेरे लश्कर के मुकाबिल अकेले हैं मेरे शिंदे साहब। फैसला मैदान में होगा, मरता कौन है? आणि मला तरी असं वाटतं की आज या सगळ्या शिवसैनिकांना मला शिंदे साहेबांचा आभार मानावा लागेल। त्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊ नये। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।